डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या बालसाहित्याला मानाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला आहे. आपल्यासोबत डॉक्टर सुरेश सावंत सर आहेत. तर सुरुवातीला तुमचं खूप खूप अभिनंदन आणि ट्यून इन मराठीमध्ये स्वागत. जेव्हा पुरस्काराची घोषणा झाली आणि ही बातमी तुमच्यापर्यंत आली तेव्हा नेमक्या मनात काय प्रतिक्रिया होती, भावना होती? साहित्य अकादमीचा पुरस्कार हा साहित्यिकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. कोणत्याही साहित्यिकाला आनंद होणं स्वाभाविकच आहे, तसा तो मलाही झाला आणि म्हणून तो मी आनंद साजरा केला आणि त्याच वेळेस मनातल्या मनात माझ्या बालकुमार वाचकांचे आभारसुद्धा मानले मी. सर, साहित्यावर जे आहे ते आपण प्रेम केले, आभाळ माया या पुस्तकाला जे आहे ते विशेष पुरस्कार मिळाला आहे. आता साहित्यानं तुमच्यावर आभाळ माया केली. साहित्य हा काय माझ्यासाठी नवीन प्रांत नाही. गेली 40 वर्ष मी साहित्य लिहितो आहे. नुसतं साहित्य लिहितो असं नाही, 40 वर्षापासून माझा बालसाहित्य आणि बालशिक्षण या दोन्ही घटकांशी फार जवळचा संबंध आलेला आहे. किंबहुना बालसाहित्य आणि बालशिक्षण हे दोन्ही माझ्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. पहिल्यांदा मी आपल्याला बालशिक्षणाविषयी सांगतो. एक शिक्षक म्हणून जेव्हा मी बालशिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश केला, एक मुख्याध्यापक म्हणून एका शाळेची सूत्र हाती घेतली, तेव्हा ती शाळा अधिक लोकाभिमुख, विद्यार्थ्याभिमुख, ज्ञानोत्सुक पिढी घडवणारी कशी करता येईल याचा विचार केला आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 81 नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. त्यातून माझे विद्यार्थी वाचते झाले, लिहिते झाले. मी माझ्या शाळेमध्ये वाचन संस्कृतीचा विकास केला आणि लेखन संस्कृतीचाही विकास केला. त्यातून माझ्या मुलांची काही पुस्तकं, विद्यार्थ्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आणि ह्या सगळ्या माझ्या उपक्रमांमुळं भारत सरकारनं माझ्या शैक्षणिक कार्याची नोंद घेतली आणि मला राष्ट्रपती पुरस्कार दिला आणि मला माझ्या शिक्षण क्षेत्रातल्या कार्याचं चीज झाल्यासारखं वाटलं. आता मी माझ्या बालसाहित्याच्या क्षेत्राकडे वळतो. बालसाहित्य आणि बालशिक्षण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असं मी समजत नाही. तुम्हाला दोन महापुरुषांची नावे सांगतो. एक परमपूज्य साने गुरुजी आणि दुसरे विश्वकवी रवींद्रनाथ टागोर. साने गुरुजींचं ते विधान सगळ्यांना परिचित आहे. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे, असे साने गुरुजींनी सांगितले होते. त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन विश्वकवी रवींद्रनाथ टागोर म्हणतात, करील शिक्षण मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. म्हणजे केवळ करमणूक करायची नाही बालसाहित्यातून, तर त्यांच्यावर मूल्य संस्कार बिंबवले पाहिजेत, शिकवण दिली पाहिजे, संस्कार केले पाहिजेत. हे आमच्या टागोरांना अपेक्षित आहे. मी बालसाहित्याच्या क्षेत्रात आणि बालशिक्षणाच्या क्षेत्रात काम करत असताना या दोन्ही महापुरुषांची ही दोन्ही सुवचनं गुरुमंत्रासारखी मनाशी जपली होती आणि ह्या महापुरुषांचा आदर्श नजरेसमोर ठेवून मी काम करीत राहिलो. आणि बालसाहित्याच्या मधून जर विद्यार्थ्यांना काय द्यायचं, तर मनोरंजन झालं पाहिजे विद्यार्थ्यांचं, वाचकांचं, पण त्यावर त्यांना संस्कारही दिले पाहिजेत असं मी लिहित राहिलो. आतापर्यंत माझी 56 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यापैकी 33 पुस्तकं ही बालसाहित्याची आहेत आणि बालसाहित्यातसुद्धा 14 बालकविता संग्रह आहेत, 3 बालकथा संग्रह आहेत, 3 किशोर कादंबऱ्या आहेत, 5 एक बालकुमारांसाठी चरित्र आहेत, एक एकांकिका आहे. आणि मुख्य म्हणजे मला सांगितलं पाहिजे, बालसाहित्याची सामान्यतः समीक्षा होत नाही. बालसाहित्याची समीक्षाच केली जात नाही. बालसाहित्याकडे अलक्षित प्रांत म्हणून बघितलं जातं, उपेक्षित प्रांत म्हणून बघितलं जातं. लहान मुलांचं साहित्य आहे, सामान्य गोष्ट आहे, फार कौतुकाची गोष्ट नाही, फार गंभीरपणे घेण्याची गोष्ट नाही असं लोकांना वाटतं. त्यामुळे समीक्षक बालसाहित्याची समीक्षा करत नाहीत, ही वाईट गोष्ट आहे. ही जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा मी ठरवलं 2020 साली की आपणच बालसाहित्याची समीक्षा करायची. 2020 साली कोरोनाची दुसरी लाट चालू होती. त्या लाटेमध्ये मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या लेखनाचा अभ्यास केला. जे शालेय विद्यार्थी 1ली ते 10वी पर्यंतचे आहेत, जे कथा लिहितात, कविता लिहितात, निबंध लिहितात, त्यांच्या साहित्याची कुठेच नोंद होत नाही, त्यांच्या शाळेतून पुस्तकं प्रकाशित होतात, अशा 2250 विद्यार्थ्यांच्या साहित्याचा अभ्यास मी केला आणि एक ग्रंथ सिद्ध केला 400 पानांचा, वाचन संस्कृती लेखन संस्कृती. या ग्रंथामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी काय काय उपक्रम चालतात ते, आणि मी माझ्या शाळेत केलेले उपक्रम, लेखन संस्कृती विकसित करण्यासाठी काय काय उपक्रम चालतात ते, आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना लिहित करण्यासाठी उपक्रम केले ते, असा 400 पानांचा ग्रंथ सिद्ध केला. तो ग्रंथ औरंगाबादच्या साकेत प्रकाशनानं प्रकाशित केला. हे बालसाहित्य समीक्षेचं पहिलं पाऊल. त्यानंतर मला या विषयामध्ये रुची अधिकच वाटायला लागली. त्यानंतर मी बालसाहित्य आणि बालशिक्षण यांचा अनुबंध हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये आपल्याकडे एक परंपरा आहे की बालसाहित्य एक वेगळी गोष्ट आहे
आणि बालशिक्षण वेगळी गोष्ट आहे असं मानत होते. मी असं आग्रहानं मांडणी केलेल्या ग्रंथामध्ये बालसाहित्य आणि बालशिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि बालसाहित्य हे एकजीव झालेलं आहे बालशिक्षणाशी आणि म्हणून तो ग्रंथ खूप चालला, खूप गाजला. त्यानंतर तिसरं पुस्तक मी लिहिलं की आजची मराठी बालकविता. आपण सगळेच शालेय जीवनामध्ये आपली बालकवितेशी ओळख होते ती पाठ्यपुस्तकातून. या बालानो या रे या, लवकर भरभर सारे या, किंवा झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेखा हवेत काढी, बघा बघा कशी माझी बाहुली बसली, अशी बाहुलीवरची कविता. या कवितांची आपली ओळख पाठ्यपुस्तकातून होत असते. या पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा अभ्यास करून आणि सध्या जे कवी लिहित आहेत म्हणजे शालेय विद्यार्थी असतील, जुन्या काळातले विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज यांसारखे कवी असतील किंवा आजचे समकालीन कवी असतील, यांच्या कवितेचा अभ्यास करून आजची बालकविता कुठे आहे हे मांडण्याचा मी प्रयत्न केला. आजची मराठी बालकविता हे पुस्तक पुण्याच्या संस्कृती प्रकाशनानं प्रकाशित केलं. त्यानंतर गतवर्षी 2024मध्ये आजचं मराठी बालसाहित्य या विषयाचा एक ग्रंथ मी सिद्ध केला. या ग्रंथामध्ये बालकथा, बालकविता, बालकुमारांसाठी नाटक, बालकुमारांसाठी एकांकिका, बालकुमारांसाठी किशोर कादंबरी, बालकुमारांसाठी असल्या नाट्यछटा, चरित्र या सगळ्या वाङ्मय प्रकारांचा अभ्यास करून एक सैद्धांतिक मांडणी करून तो एक ग्रंथ सिद्ध केला. मला सांगायला आनंद वाटतो की मराठी बालसाहित्याची समीक्षा उपेक्षित होती, ती उपेक्षित समीक्षा साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, बालसाहित्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी हे 4 ग्रंथ माझ्या हातून सिद्ध झाले. आणि सांगायला आनंद वाटतो वेगवेगळ्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये, MA च्या अभ्यासक्रमामध्ये, BA च्या अभ्यासक्रमामध्ये बालसाहित्याच्या अभ्यासपत्रिकेला हे संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जातात. असं माझं बालशिक्षण आणि बालसाहित्याची वाटचाल आहे. तर आपले 56 पुस्तक जे आहेत ते वेगवेगळे प्रकाशित झालेत, त्यात सगळ्याच विषयाला तुम्ही हात घातलाय. मात्र बालसाहित्याची तुम्हाला जे आहे ते आवड का निर्माण झाली आणि जवळपास तुमची 60 पूर्ण झाली आणि बालकाच्या मनात काय चालतं हे कवी म्हणून कसं कळतं? बरोबर. तुम्हाला चांगला शिक्षक होण्यासाठी, चांगला बालसाहित्यकार होण्यासाठी परकाया प्रवेश करता आला पाहिजे. शिक्षकाला एकतर्फी शिकवून भागत नाही. शिक्षण ही उभयमार्गी प्रक्रिया आहे. तसं लेखन ही सुद्धा उभयमार्गी प्रक्रिया आहे. तुम्हाला वाचकांना काय अपेक्षित आहे ते लेखकाला देता आलं पाहिजे. मी 33 वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं. माझा रोज बालकांशी संबंध येत असे. माझे विद्यार्थी हे माझे नाक, कान, डोळे होते. माझे विद्यार्थीच मला खूप शिकवत होते आणि त्या विद्यार्थ्यांकडून मला खूप शिकायला मिळालं. विद्यार्थ्यांचं मन, त्यांच्या भावना, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद, त्यांचे रागलोभ हे सगळे मला अभ्यासता आलं आणि त्यातून मला बालसाहित्यामधून खूप काही वेगळं करण्याचे प्रयोग सुचले मला. आता माझे बालकवितेचे 14 संग्रह झाले. आता आजच्या अलीकडच्या काळामध्ये एकाच कवीचे 14 बालकविता संग्रह लिहिणं म्हणजे मोठी गोष्ट मानली जाते. कारण बालकविता सलग लिहिणं साधी गोष्ट नाही. तुम्हाला शास्त्रातला नियम आहे, साहित्यशास्त्रातला, सोपं लिहिणं ही अवघड गोष्ट आहे. अवघड लिहिणं ही सोपी गोष्ट आहे. कोणाला कळो का न कळो मी लिहून जातो. पण असं नाही, लहान मुलांना काय आवडतं ते विचार करून तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला एक अनुभव सांगतो, एक किस्सा सांगतो. मी जेव्हा बालकविता लिहित असे तेव्हा माझा मोठा मुलगा सौरभ हा 5वीत शिकत होता. एखादी बालकविता लिहून झाली की मी त्याला वाचून दाखवत असे. तो ऐकत असे शांतपणे. तो म्हणायचा मला माझ्या हातात कागद द्या, मी वाचतो. तो ती वाचायचा आणि त्या कवितेमध्ये काय कच्चे दुवे आहेत तो मला सांगायचा. कच्चे दुवे म्हणजे एखादा शब्द त्याला खटकला तो सांगायचा, एखादी ओळ खटकली तर सांगायचा, एखादं कडवं खटकलं तरी सांगायचा. आणि ही कविता चांगली असं त्यानं म्हटलं तर मी ती कविता फेअर करून वहीत लिहून ठेवत असे. तो कधी फटकळ आणि स्पष्ट बघताय तो म्हणाला ही कविता फालतू झाली, रद्दी झाली, तर मी ती लगेच फाडून टाकत असे. कारण ज्यांच्यासाठी आपण लिहितो त्यांना आवडलं तर ते लिखाणाला अर्थ आहे, जर आवडलंच नाही तर लिहिण्याला अर्थ नाही. म्हणून माझा बालवाचक हा माझा पहिला समीक्षक आहे, पहिला परीक्षक आहे. त्याच्या पसंतीला जे उतरतं ते मी लिहितो, त्याच्या पसंतीला आवडत नसेल तर मी लिहायच्या भानगडीत पडत नाही. सर, साधारणपणे या पुरस्काराची निवड कशी केली जाते, किती पुस्तक मागवले जातात आणि हा पुरस्कार सोहळा जो तो कधी पार पडणार आहे? यावर्षी म्हणजे मागच्या वर्षापासून साहित्य अकादमीनं 4ही पुरस्कारांच्या संदर्भात प्रक्रिया बदललेली आहे. पूर्वी अकादमी पुस्तके मागवत नसे, वाचकांमधून शिफारशी घेत असे. पण मागच्या वर्षी आता जो पुरस्कार जाहीर झाला आहे त्यासाठी अकादमीनं पुस्तकं मागवली होती. बालसाहित्याची पुस्तकं, अनुवादाची पुस्तकं, युवा साहित्य अकादमीची पुस्तकं आणि मुख्य पुरस्काराची पुस्तकं मागवली होती.
मी माझी त्यासाठी 5 पुस्तकं पाठवली होती. त्यात कथासंग्रह आहेत, कविता संग्रह आहेत. त्या सबंध भारतातून मराठी भाषिक लोकांमधून 2019, 20, 21, 22 आणि 23 या 5 वर्षाची पुस्तकं मागवली होती. माझा असा अंदाज आहे, मला नक्की आकडा माहीत नाही. आपल्याकडं दरवर्षी भरपूर पुस्तकं निघतात मराठी साहित्यामध्ये. किमान 100 तरी बालसाहित्याची पुस्तकं दरवर्षीच्या पुरस्कारासाठी जात असल्याचा माझा अंदाज आहे. 100 पुस्तकं झाली, 5 वर्षाची 500 पुस्तकं झाली. आणि या 500 पुस्तकातून साहित्य अकादमी वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्या लावून, वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून ती संख्या कमी करत 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 शेवटच्या राऊंडला, अंतिम फेरीला 5 पुस्तकं घेऊन जाते. आणि 5 पुस्तकांसाठी 3 तज्ज्ञांची समिती नेमली जाते. ते 3 तज्ज्ञ समोरासमोर बसून एकमेकाशी विचारविनिमय करून, पण संगनमत करून नव्हे, ती ठरवते की या 5 पैकी कोणतं पुस्तक चांगलं आहे, त्यातले गुण काय, विशेष काय, त्रुटी काय, मर्यादा काय, याचा विचार करून पुरस्कारासाठी अंतिम जाहीर केली जाते. काल हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा 14 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये पुरस्कार दिला जाईल. बालक दिनाला, नेहरूंच्या जयंतीच्या निमित्तानं हा पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीत होत असतो. त्या पुरस्कारात जायचं आहे आपल्याला. सर, मराठी संस्कृती आणि संस्कार हे पालकाकडून आणि शिक्षकाकडून टिकले पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे? हां, मला आपल्याला सांगितलं पाहिजे. मी शिक्षणातही काम केलं, साहित्यातही काम करतो आहे. तेव्हा शाळा आणि कुटुंब यांचा सुसंवाद असला पाहिजे. नाहीतर काय होतं, मूल शाळेत चाललंय असं गृहीत धरून आईवडील शांत बसतात. आणि हे मुलगा घरी जाऊन अभ्यास केला असं शिक्षक गृहीत धरतात. असं गृहीत धरून चालत नाही. पालकांचा आणि शिक्षकांचा संवाद असला पाहिजे त्या मुलांच्या संदर्भात. मी डे टू डे म्हणणार नाही, दैनंदिन म्हणणार नाही, केव्हा तरी 8 दिवसाला, 15 दिवसाला पालकांनी शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे. शिक्षकांनी पाल्यातल्या विद्यार्थ्यातल्या दोन्ही बाजू, चांगल्या वाईट बाजू पालकांना सांगितल्या पाहिजेत. आणि तर दोघांच्या सल्ल्यानं, विचारविनिमयानं, चर्चेतून पाल्याचा विकास होऊ शकतो, विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकतो. कोणाच्या एकाच्या भरोशावर राहता येत नाही, कुटुंबाच्या भरोशावर नाही आणि शाळेच्या नाही. असं म्हटलं जातं, आई हा पहिला शिक्षक आहे, शिक्षक हा दुसरी आई आहे. म्हणजे शिक्षकाला सुद्धा आईच्या भूमिकेतून वाहावं लागतं आणि आईलाही शिक्षकाच्या भूमिकेत वावरावं लागतं. दोन्ही ठिकाणी तुम्ही जर मुलांच्याकडे विशेष लक्ष दिलं, त्यांचे संगोपन करण्यासाठी, संस्कार, आणि तुम्ही जो संस्काराचा मुद्दा मांडला आहे, संस्कार हा असे काही करून होत नसतात. जसं कुठली तरी लिक्विड घेतलं, भांडे घासले, भांड्यावर संस्कार झाला, तसं मुलांवर संस्कार कुठली क्रिया करून होत नसतात. संस्कार हे झिरपत असतात. संस्कार हे अनुकरणातून येत असतात. माझा मुलगा, मी आणि माझी पत्नी घरात कसे वागतो, कसे बोलतो, यावरून ती शिकत असते. शाळेमध्ये विद्यार्थी आपला शिक्षक कसा वागतो, कसा बोलतो, मोबाईलवर बोलतो का, शिव्या देतो का, या सगळ्यांचं अनुकरण करून शिकतो. म्हणून शिक्षण किंवा संस्कार अनुकरणातून येतात, आचरणातून येतात, पाठ्यपुस्तकातून येत नाही. म्हणून यासाठी शिक्षणासाठी, संस्कारासाठी, मूल्यांसाठी दोन्ही ठिकाणी सजग राहावं लागतं. कुटुंबात पालकांना सजग राहावं लागतं, शाळेमध्ये शिक्षकांना सजग राहावं लागतं, तर पाल्याची जडणघडण चांगली होती. सर, आपण बघतोय झपाट्याने जे आहे ते तंत्रज्ञान बदलताना पाहायला मिळतं. आता AI सुद्धा आलंय, प्रत्येकाच्या हातात मोबाईल झालाय. याचा बालकावर काय परिणाम होतो आणि बालसाहित्यिकांनी यासाठी काय केलं पाहिजे? अगदी बरोबर आहे. समाज माध्यमं इतकी प्रगत झालेली आहेत, इतकी गतिमान झालेली आहेत, इतकी घराघरात शिरलेली आहेत की मूल शाळेत जातं तर शिक्षक जर वर्गात मोबाईल बघत असेल तर त्याला, विद्यार्थ्याला मोबाईलचं आकर्षण वाटतं. घरी आल्यावर आई ताट वाढून देऊन मोबाईलवर पाहत असेल काहीतरी, फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, किंवा अजून काही रील पाहत असेल, करत असेल, तर त्या विद्यार्थ्याला आकर्षण वाटणं साहजिकच आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत मी तेवढं मोबाईल पाहतो तू पाहू नकोस, असं नाही होणार. उलट मोबाईलच्या स्क्रीनमध्ये एवढं आकर्षण आहे, मोबाईलचा पडदा आणि टी व्हीचा पडदा इतका आकर्षक आहे की तो कोणालाही आकर्षण घेतो. त्यामुळं जर मुलांनी मोबाईल पाहू नये असं वाटत असेल तर आईवडिलांनी मोबाईल पाहण्याचा मोह वावरला पाहिजे, त्याचं बंधन घालून घेतलं पाहिजे. मी असे पालक बघितलेत पुण्यात, आमचे जे प्रकाशक मित्र आहेत या आभाळमायाचे, त्यांनी मला सांगितलं मी सकाळी 10 वाजेपर्यंत मोबाईल चालू करत नाही आणि संध्याकाळी घरी गेल्यावर 6 वाजता मोबाईल बंद करून टाकतो. म्हणजे माझी मुलगी लहान आहे, तिच्यावरती संस्कार होतात मोबाईल वापरण्याचे, तिला व्यसन लागतं मोबाईलचं, म्हणून मोबाईल वापरत नाही. जसं आपण उपवास करतो, एकादशी करतो, चतुर्थी करतो, अमुक उपवास करतो, सोमवार करतो, आपणही सगळ्यांनी असा उपवास करण्याची आवश्यकता आहे. उपवास काय फक्त खाद्यपदार्थांचा नसतो, टी व्हीचा उपवास असू शकतो, मोबाईलचा उपवास असू शकतो. त्या गोष्टी, त्याची स्क्रीन टाईमची मर्यादा ठरवून घेतली पाहिजे आईवडिलांनी, शिक्षकांनी.
तर मुलांवर संस्कार होतात. नाहीतर आम्ही आहारी गेलो लेकरं आहारी जातात आणि ही पिढी बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. आणि आपल्याला माहीत आहे मोबाईलमध्ये काय काय असतं हे आपल्याला माहीत आहे. एकदा त्या लेकरांना कळलं की यात अजूनही काही वेगळं वेगळं आहे, त्यात रमत जातील, खोल खोल रुतत जातील, फसत जातील आणि मग त्याची आहारी जातील, व्यसनी होतील. त्यामुळे मोबाईलचं हे वेळ पालकांनाही बरं नाही, शिक्षकांनाही बरं नाही, म्हणून पर्यायाने विद्यार्थ्यांनाही बरं नाही. सर आपण बघतोय मराठीला जे आहे ते अभिजित भाषेचा दर्जा मिळाला आहे. खरं तर मराठी सुरुवातीपासून प्रगल्भ आहे. आपण बघतो लीला चरित्र असेल, संत ज्ञानेशांनी सुद्धा ज्ञानश्रुतीचा उल्लेख केला आहे. मात्र आत्ता मराठीवर आक्रमण झालं असं मला वाटतं का? नाही, असं आक्रमण म्हणता येत नाही. कारण कोणतीही भाषा ही संस्कारातून सहवासातूनच विकसित होत जात असते. ज्ञानेश्वरांच्या काळची मराठी आज नाही, चक्रधरांच्या काळची मराठी आज नाही आणि आजची मराठी अजून 50 वर्षांनी असणार नाही. मराठीमध्ये भाषेमध्ये बदल होतच असतात. एक भाषा दुसऱ्या भाषेच्या जवळ गेली की त्या संस्कार होतात. आमच्यावर इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रजी भाषेचे संस्कार मराठीवर झाले. आमच्यावर मोगलांचं राज्य होतं, मोगलांच्या भाषेचे आमच्यावर संस्कार झाले. उर्दूचे म्हणा, फारसीचे म्हणा, हिंदीचे म्हणा संस्कार झाले. तो तोटा असं मी मानत नाही, दोष असं म्हणत नाही. आमची मराठी भाषा इंग्रजीतले काही शब्द घेऊन परिपुष्ट झाली. उर्दूमधले, फारसीमधले, अरबीमधले, कानडीमधले शब्द घेऊन पुष्ट झालेली आहे, समृद्ध झालेली आहे. हे वाईट म्हणत नाही. पण तुम्ही तुमच्या भाषेला फासावर चढवून दुसऱ्या भाषेचं अनुकरण करतो म्हणत असाल तर ते वाईट आहे. मी कोणतीही भाषा जगातली वाईट मानत नाही. मी त्रिभाषा सूत्र मान्य केलं आहे. माझी मातृभाषा मराठी, माझी राष्ट्रीय स्तरावरची भाषा म्हणून हिंदी भाषा आणि जगाच्या ज्ञानव्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजी भाषा. त्या तिन्ही भाषा आवश्यक आहेत. पण एकीला दुय्यम लेखून दुसरीला जवळ करणं बरं नाही. माणसाला आई पाहिजे आणि मावशी पाहिजे, पण मावशी पाहिजे म्हणून आईला दूर लोटायचं कारण नाही, किंवा आई पाहिजे म्हणून मावशीला दूर लोटायचं कारण नाही. जसं मावशी आणि आई प्रेम करण्यासारख्याच आहे तसं मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, या भाषा आपापल्या ठिकाणी योग्यच आहेत. त्यांचा वापर करून आपण आपलं ज्ञानाचं क्षेत्र विकसित केलं पाहिजे, बुद्धी विकसित केली पाहिजे, जगाशी संपर्क वाढवला पाहिजे, संवाद वाढवला पाहिजे आणि स्वतःला जगाचा नागरिक म्हणून सिद्ध केलं पाहिजे. सर या अनुषंगाने एक प्रश्न आहे. आपण बघत असतो काही दिवसापासून राज ठाकरे यांनी हिंदीला विरोध केला आहे पहिलीपासून. सरकारची इच्छा आहे की विद्यार्थ्यांनी पहिलीपासून हिंदी शिकवावं. तुम्हाला काय वाटते मराठी भाषेत साहित्यिक आणि हा सगळा राजकीय मुद्दा असं मला स्वतःला वाटतं. सरकारचंही चुकतं नाही असं नाही. आम्ही पहिल्यापासून त्रिभाषा सूत्र मान्य केलेलं आहे. आधी मातृभाषा शिकली पाहिजे आणि आम्ही शिकलो 1ली ते 4थी फक्त मराठीच होतं आम्हाला. 5वी 6वी 7वीला हिंदी आलं, इंग्रजी आलं, म्हणून काही बिघडलं नाही ना. कुठली भाषा शिकणं तुम्हाला वाईट नाहीच आहे. भाषा शिकणं चांगलंच आहे. आता लोक जर्मन शिकत आहेत, चिनी भाषा शिकत आहेत, जर्मन भाषा शिकत आहेत. भाषा शिकणं चांगलं आहे. तुम्हाला जगाचा नागरिक व्हायचं असेल. आज कसं आहे, आपलं जग हे ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे. पृथ्वी आपली ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे. तुम्ही जसे भारताचे नागरिक आहोत तसे जगाचे नागरिक आहोत. आपण महाराष्ट्रात राहतो तसे भारतात राहतो, जगात राहतो, वावरतो. तेव्हा तुम्हाला सगळ्या भाषा आल्या पाहिजेत. पण एका भाषेची गळचेपी करून दुसरी भाषा लादणं हे पूर्णतः चुकीचं आहे. म्हणजे मराठीचं महत्त्व कमी करून हिंदी लादणं किंवा इंग्रजी लादण्याचा विषय नाही. हा भाषा हा तुमच्या व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. एका भाषेचं अवमूल्यन करून दुसरी भाषा लादू नये. दोन्ही मातृभाषेला तर प्राधान्य दिलंच पाहिजे. आपलं शिक्षणशास्त्र सांगतं, मानसशास्त्र सांगतं, लेकराचा विकास, विद्यार्थ्याचा विकास, बौद्धिक विकास, शैक्षणिक विकास जेवढा मातृभाषेतून होतो तेवढा दुसऱ्या भाषेतून होत नाही. त्याचे टप्पे आहेत भाषा शिकण्याचे. 1 ते 4 मराठीच का, तर घरात जी भाषा बोलली जाते ती मातृभाषाच का, तर ती आईची भाषा आहे म्हणून, कुटुंबातली भाषा आहे म्हणून, संवादाची भाषा आहे म्हणून, संपर्काची भाषा आहे म्हणून. मग जरा कळतं झालं की 5वीपासून हिंदी येते. हिंदी म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर गेला इतरांशी संपर्क करता आला पाहिजे म्हणून हिंदी आहे. उद्या तुम्ही ITच्या क्षेत्रात गेलात, डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, परदेशात गेलात, तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे. भाषा कोणतीच वाईट नाही. कोणत्या भाषेला नाव ठेवायचं कारण नाही. तुम्हाला सगळ्या भाषांचा अंगीकार करून, स्वीकार करून, त्यात पारंगत होऊन, निष्णात होऊन तुम्हाला जगात अग्रेसर होता आलं पाहिजे. सर आता आपण साहित्यात एवढी मोठी जे आहे ते लिखाण केले, तर पहिली कविता कधी लिहिली आणि एक साहित्यिक म्हणून ते उपजत गुण असतात का ते विकसित केले जातात? फार छान प्रश्न विचारला तुम्ही. कोणताही माणूस हा उपजत नसतो. उपजत डॉक्टर नसतो, उपजत इंजिनियर नसतो, उपजत शिक्षक नसतो, उपजत शेतकरी नसतो, कोणीच नसतो उपजत. त्याला त्या गरजेनुसार आणि संस्कारानुसार तो वाढत जातो. आता तुम्ही मला विचारलं की पहिली कविता कधी लिहिली, मला पहिली आता आठवत नाही, पण केव्हा तरी मी फार वाचत होतो. वाचनात मला भयंकर अफाट वेड होतो. पाठ्यपुस्तकांशिवाय पुस्तकं वाचत असे. त्या वाचनाच्या वेडातून मी शब्दांशी खेळायला लागलो, शब्दांशी क्रीडा करायला लागलो.
शब्द जुळवायला लागलो आणि असंच काहीतरी जुळवता जुळवता केव्हा तरी, आज नक्की नाही आठवत, पण 10वी नंतर 11वी-12वीला असताना कुठेतरी मला कविता सुचली, ती डायरीत लिहून ठेवली, शिक्षकांना दाखवली, त्यांनी चांगलं आहे म्हटलं, कौतुक केलं. अर्थात काही फार चांगली कविता नव्हतीच. तो शब्दांचा खेळ असतो, शब्दांचं कंपोजिंग असतं, शब्दांची जुळवणी असते. पण कोणीतरी कौतुक केलं, आपण काहीतरी वेगळे आहोत, आपण लिहितो, आपल्या शब्दांशी खेळता येतं, शब्द जुळवता येतात. मग पुढं 12वी नंतर BA गेल्यावर अजून जरा कवितांचं वाचन झालं. नंतर शिक्षक झाल्यावर अजून जास्त वाचन झालं आणि त्यातून जी प्रगल्भता येत जाते वाचनातून आणि माणूस लिहित जातो. आणि मी असा लिहिता लिहिता साहित्यिक झालो. या साहित्यानं मला खूप काही दिलं. बालसाहित्यानं मला भरपूर दिलं. महाराष्ट्र शासनाचे 3 पुरस्कार दिले. 3 वेळा मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. आणि आता राष्ट्रीय स्तरावरचा, अखिल भारतीय स्तरावरचा हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. हा माझ्यासाठी कृतज्ञतेचा आणि कृतार्थतेचा क्षण आहे. म्हणून का मी थांबणार नाही. हा माझा पूर्णविराम नाही माझ्या साहित्याचा, लेखनाचा. इथून माझी लेखणी अजून वळण घेईल, अजून आकार घेईल, अजून प्रगल्भ होईल. खरं तर आता माझी जबाबदारी वाढलेली आहे. काल मी सुमार लिहिलं तरी धकून जात असे, की काय लिहित आहेत म्हणत होते. आज माझ्या लेखनाकडं, माझ्या अक्षरांकडे उद्यापासून साहित्य अकादमीचा लेखक आहे, साहित्य अकादमीचा कवी आहे. आणि ती साहित्य अकादमीची प्रतिष्ठा मला टिकवून ठेवण्यासाठी अजून अभ्यास करावा लागेल, व्यासंग वाढवावा लागेल, अजून माझं लेखन समृद्ध करावं लागेल. याची जबाबदारीची जाणीव पण मला आहे. सर, आभाळ माया या पुस्तकानं तुम्हाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळून दिलाय. त्या पुस्तकाबद्दल काय सांगाल आणि तो पुस्तक सुद्धा आमच्या टीव्हीच्या प्रेक्षकाला दाखवा. आभाळ माया हा माझा 12वा कविता संग्रह आहे. त्याच्या आधी 11 कविता संग्रह प्रकाशित झाले होते. एकूण 14 कविता संग्रह आहेत. हा 12 क्रमांकाचा आहे. हा आभाळ माया आहे काय? आभाळ माया हा माझा बालकविता संग्रह आहे. याच्यात 35 कविता आहेत. 35 पैकी 14 कविता ह्या निसर्गविषयक कविता आहेत. मी खेड्यात जन्मलो आहे, खेड्यात शिकलो आहे, खेड्यात वाढलो आहे. माझी जडणघडण ग्रामीण भागात झालेली आहे आणि ते सगळे संस्कार घेऊन माझी कविता येत असते. त्यातल्या 14 कविता ह्या निसर्गाशी संबंधित आहेत. झाले काय, आम्ही निसर्गाचं अतोनात शोषण केलेलं आहे. आम्ही नद्यांची गटारं बनवून टाकलीत, पाण्याचा अतोनात उपसा करतो आहोत. आम्ही हवा, पाणी आणि जमीन या जीवनावश्यक 3 गोष्टींचं प्रदूषण करून टाकलेलं आहे. 2050 साली आमची पृथ्वी माणसाला राहण्याच्या योग्य राहील की नाही अशी शंका संशोधकांना आहे, शास्त्रज्ञांना आहे, विचारवंतांना आहे. अशा परिस्थितीमध्ये आज जी पिढी 10-12 वर्षाची आहे, 15 वर्षाची आहे, 2050 साली त्यांना या पृथ्वीवर राहायचं आहे. ही पृथ्वी माणसाला राहण्यासारखी ठेवायची असेल, सुंदर ग्रह म्हणून शाबूत ठेवायची असेल, तर मला बालकुमार वाचकांना काही सांगितलं पाहिजे. काय सांगितलं पाहिजे? बाबा रे, ही नदी ही आपली जननी आहे, ही माता आहे. ह्या नदीचं गटार होता कामा नाही, नदीत घाण टाकता कामा नाही, नदीचं प्रदूषण होता कामा नाही. ही दक्षता आम्ही घेतली पाहिजे आणि हे या कवितेच्या माध्यमातून मी ते बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या आधीचा एक संग्रह माझा आला आहे, नदी रुसली आणि नदी हसली. संग्रहाचं नावच आहे नदी रुसली नदी हसली. तेही पुस्तक साहित्य अकादमीच्या फायनल राऊंडला गेलं होतं. त्यात हे नदी का रुसली? आम्ही नदीवर अन्याय केला म्हणून नदी रुसली. नदी का हसली? आम्ही नदीची जोपासना केली, नदी हसली. तेव्हा हा संस्कार आहे की वृक्षारोपण करणं आहे, वृक्षाचं संगोपन करणं आहे, पर्यावरणाचं संरक्षण करणं आहे, पर्यावरणाचं संवर्धन करणं आवश्यक आहे. पाण्याचा उपसा, पाण्याचा मर्यादित वापर करणं, विजेचा कमीत कमी वापर करणं, या सगळ्या गोष्टींचा संस्कार या कवितेच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातल्या कविता निसर्गाच्या जवळ मुलांना नेणाऱ्या आहेत. निसर्ग आपला कसा सखासोबती आहे, निसर्ग आपला सखासोबती, निसर्ग आपला मित्र खरा, हा संस्कार या कवितेच्या माध्यमातून बिंबवण्याचा मी प्रयत्न केला आहे. याच कविता आहेत असं नाही, यात शाळेविषयीची कविता आहे. शाळा आपल्या कशी संस्कार देते, आपले नातेवाईक, आपल्या पूर्व परंपरा, आपली संस्कृती, आपले संस्कार, या सगळ्यांच्या विषयीच्या कविता याच्यामध्ये आहेत. आणि मुख्य म्हणजे 12 ते 15 या वयोगटातल्या मुलांच्या मनामध्ये प्रचंड वादळं चालू असतात आणि त्यांना कोणी ते समजून घेणं आवश्यक असतं. घरी आईनं वडिलांनं समजून घेतलं पाहिजे, शाळेत शिक्षकानं समजून घेतलं पाहिजे. कारण ती उद्याची प्रॉपर्टी आहे आपली. मूल म्हणजे आजचा मुलगा मुलगी म्हणजे प्रॉपर्टी आहे, समाजाची मालमत्ता आहे. तिचं संगोपन केलं पाहिजे, तिचं संरक्षण केलं पाहिजे, तिची जोपासना चांगल्या प्रकारे केली पाहिजे, तिची कुठली हानी होता कामा नये, मानसिक खच्चीकरण होता कामा नये. म्हणून काही कवितांमध्ये मी बालकुमार वाचकांशी संवाद साधलेला आहे. संवाद कसा आहे की मित्रांनी कसं वागावं, काय रागावर कसं नियंत्रण ठेवावं, आळस आणि कंटाळा कसा दूर सारावा,
आणि फ्रस्ट्रेशन येऊ देऊ नये, वैफल्य येऊ देऊ नये, अशा प्रकारचा संदेश, अशा प्रकारची शिकवण, अशा प्रकारचे संस्कार या कवितेतून देण्याचा मी प्रयत्न केला. तो उपदेशाच्या प्रकारचा नाही, मित्रत्वाच्या पद्धतीने संवाद साधलेला आहे. सर, या पुस्तकातली एखादी आवडीची कविता तुम्हाला 2 ओळी म्हणते? तर आवडीची निवडणं तसं अवघड आहे, पण प्रत्येक कवीला ही आपली कविता ही आवडतीच असते. जसं प्रत्येक आईला आपलं लेकरू आवडतं असतं, तसं प्रत्येक कवीला आपली कविता, प्रत्येक कविता आवडती असते. आभाळ माया ही जी पहिलीच कविता आहे, तर ते शेवटचं कडवं 4 ओळींचं ती म्हणून दाखवतो आपल्याला. धरती आणि आकाशाचे माया ममतेचे मधुर नाते, धरती आणि आकाशाचे माया ममतेचे मधुर नाते, एक दुसऱ्याच्या साथीनेच सृष्टीचे सृजन सफल होते. धरती आणि आभाळ, आभाळाची माया म्हणजे काय? निसर्गाची माया, निसर्गाची कृपा आहे. पाऊस पडतो म्हणून शेती पिकते, पाऊस पडतो म्हणून आपलं पाणी प्यायला मिळतं, सूर्य तापतो म्हणून जमिनीची धूप होते, जमीन तापते, जमिनीला फूल येतं, जमिनीला कस येतो. हे जे निसर्गाचं चक्र आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे समजून सांगण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये केलेला आहे. हे पुस्तक पुण्याच्या चेतक बुक्स या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलं आहे. याची चित्र सगळी मुंबईचे चित्रकार आहेत, नामवंत चित्रकार आहेत, पुंडलिक वझे नावाचे, त्यांनी ही सगळी चित्र केलेली आहेत. अतिशय अप्रतिम सजावट केलेली आहे. मी जे म्हणालो तुम्हाला, मोबाईलच्याला पर्याय म्हणून, मोबाईलच्या स्क्रीनला पर्याय म्हणून, टी व्हीच्या स्क्रीनला पर्याय म्हणून तुम्हाला रंगीबेरंगी, आकर्षक, मनोवेधक पुस्तकं देता आली पाहिजेत, चित्र देता आली पाहिजेत, तर विद्यार्थ्यांना ते पुस्तक चाळावंसं वाटेल, वाचावंसं वाटेल आणि त्या कवितेत, त्या कथेमध्ये विद्यार्थी रमतील, मुलं रमतील असं मला वाटतं. त्यासाठी माझा हा सगळा प्रयत्न आहे. अगदी निसर्गसंपन्न साहित्य जर आपण देऊ शकलो बालकुमारांना, तर ती बालकुमार वाचक आस्वाद घेतात, त्यात रमतात आणि त्याचा आनंद घेतात. म्हणून मला आभाळ माया ही आभाळाची माया वाटते. मी माझ्या विद्यार्थ्यांवर, वाचकांवर आभाळ माया करत आलो, निसर्गाने माझ्यावर आभाळ माया केली. आता साहित्य अकादमीने माझ्या पुस्तकावर ही मुद्रा उमटवून पुरस्काराची माझ्यावर आभाळ माया केलेली आहे. गेल्या 40 वर्षाच्या साधनेचा माझा सन्मान केलेला आहे. मी लेखन करतो म्हणजे शब्दाला शब्द जोडत नाही, शब्द ब्रह्माची उपासना करत असतो. तसं आपण ईश्वराची उपासना करतो, शब्द हा माझ्यासाठी ब्रह्म आहे, शब्द हा माझ्यासाठी ईश्वर आहे. त्या ईश्वराची उपासना मी करत आलो 40 वर्ष. त्याचं फलित म्हणून मला हा पुरस्कार मिळालेला आहे. या प्रसंगी मी आनंदही व्यक्त करतो आणि माझ्या बालकुमार वाचकांच्या विषयी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. सर, शेवटाकडे येतो. हा पुरस्कार मिळाला आहे, आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, याचं श्रेय कुणाला द्या? श्रेय एका घटकाचं नसतंच. आपण याला टीम वर्क म्हणतो ना, ते सांघिक कार्य असतं. मी लिहितो म्हणजे एकटा लिहितो आहे, मला अनेक प्रेरणा आहेत. माझ्या विद्यार्थ्यांची प्रेरणा आहे, माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत, माझ्या शिक्षकांचे संस्कार माझ्यावर आहेत. माझ्या विद्यार्थ्यांनी मला शिकवलं. मला आश्चर्य वाटतं, शिक्षकाला विद्यार्थी शिकवतात का? हो, शिकवतात. चांगला शिक्षक असे शिकणारा विद्यार्थी त्याला शिकवतात. या कवितेमध्ये चित्र काढणारा चित्रकार आहे, त्याचं श्रेय आहे. कंपोजिंग करणाऱ्या माणसाचं श्रेय आहे, बांधणी करणाऱ्या माणसाचं श्रेय आहे, प्रकाशकाचं श्रेय आहे. श्रेयाची अशी विभागणी करता येत नाही. सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून एखादी कलाकृती सिद्ध होत असते आणि या कलाकृतीच्या पाठीमागे सुद्धा सगळ्यांचं श्रेय आहे. मी त्यातला फार छोटा घटक आहे. सगळ्यांच्या प्रयत्नांनी हे पुस्तक सिद्ध झालं, वाचकांपर्यंत पोचलं, परीक्षांपर्यंत पोचलं, त्यांनी कौतुक केलं, त्याच्यावर सन्मानाची, पुरस्काराची मोहर उमटवली. हा सगळ्यांच्या श्रमाचा गौरव आहे असं मला वाटतं, सन्मान आहे असं मला वाटतं. निश्चित आपण बघतोय, हे होते डॉक्टर सुरेश सावंत, ज्यांच्या आभाळ माया या पुस्तकाला मानाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांनी आपले संवाद साधलाय. साहित्यावर त्यांनी प्रेम केले आणि आता साहित्याने सुद्धा त्यांच्यावर प्रेम केलं. उत्तरोत्तर त्यांचं प्रेम वाढत जाऊ या अपेक्षेसह त्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.